आणि मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावरच्या चारही रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरी लोकल सेवा गंभीरपणे विस्कळीत झाली आहे। माझ्या मागे आपण ही दृश्य पाहताय। प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। परिस्थितीवर रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। वसई विरारमध्ये मुसळधार पावसाने संपूर्ण हाहाकार माजवला आहे। मी सध्या आता नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळ आहे। आपण जर बघितलं तर नालासोपारा रेल्वे ट्रॅकची ही दृश्य आहेत। संपूर्ण पाणीच पाणी या ट्रॅकवर झालेलं आहे। आपण हे दृश्य बघाल तर रेल्वे ट्रॅकच्या चारही बाजूला पाणीच पाणी जमा झालेलं आहे। अजून एक तुफान पाऊस आहे, हवेचा वेगही आहे। सध्या इंडिकेटर दिसत नाही आहे, कारण की जो हा फटका आहे हा मोठ्या प्रमाणात पश्चिम रेल्वेला बसलेला आहे या ट्रॅकवरला। आणि जी रेल्वे सेवा आहे ही धीम्या गतीने सुरू आहे। सध्या पश्चिम रेल्वेचे अधिकारी पाहणी करतात आहे की ट्रॅकवर किती मिलीमीटर पाणी जमा झालेलं आहे। सध्या मोठा फटका हा पश्चिम उपनगराला, पश्चिम रेल्वेला बसलेला आहे। नालासोपारातली ही दृश्य आहे। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा झालेलं आहे। चारही ट्रॅकवर पाणी जमा झालेलं आहे। जे या सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात येथे गर्दी असते। विंडो सीट पकडण्यासाठी जे प्रवासी आहेत यांची या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी असते। आणि आज बघितलं तर या प्रचंड पावसामुळे जे नागरिक आहेत, चाकरमणी आहे मुंबईला जाणारे, त्यांनी घरी बसणंच पसंत केलेलं आहे। सकाळच्या वेळेला सोमवार आहे, कामाचा पहिला दिवस, आणि या पहिला दिवस कुणी चाकरमणी चुकवत नाही। मात्र आजची ही दृश्य बघितली तर भीषण जो पाऊस पडतोय आणि या ट्रॅकवर पाणी जमा झालेलं आहे, भीषणता बघितली तर संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा।